नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी आनंदाची बातमी आहे। आता तारीख ठरलेली आहे। या दिवशी येणार आहेत 4,500 रुपये राहिलेल्या सगळ्या माता भगिनींना 4,500 रुपये तारीख ठरलेली आहे। कोणत्या दिवशी पैसे येणार हे सुद्धा सगळं ठरलेलं आहे। कार्यक्रम वगैरे सगळं ठरलेलं आहे। मोदींच्या हस्ते, पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे पैसे वाटप होणार आहे, ह्यांचं वितरण होणार आहे। याची मोठी घोषणा काल झालेली आहे आणि सगळ्यात आधी लवकर आपल्याकडे ही न्यूज आलेली आहे। आपण न्यूज ही पुराव्यासहित बघणार आहोत मित्रांनो, फेक न्यूज नसते, आपल्याकडे पूर्ण पुराव्यासहित न्यूज आहे। त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकल तसं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। लक्षात घ्या, माझ्या खूप साऱ्या माता भगिनी अशा आहेत ज्या तिसऱ्या हप्त्याचा म्हणजे 4.5 हप्त्याचा वाट पाहत आहेत आणि त्यांची आता शेवटी उर्वरित ज्या माता भगिनी आहेत त्यांची प्रतीक्षा ही संपलेली आहे। आता त्याची तारीख सुद्धा फिक्स आलेली आहे, तारीख समोर आलेली आहे। पंतप्रधान मोदी हे स्वतः इथं यांचं वितरण करणार आहेत। त्यामुळं कोणीही टेन्शन घेऊ नका, या दिवशी नक्की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील। तत्पूर्वी तुम्हाला काही कामं करायची आहेत आणि ही डिटेल्ड माहिती कधी येणार आहेत, कुठं कार्यक्रम होणार आहे, किती वाजता होणार आहे, हे सगळं डिटेल्ड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओमध्ये स्किप करू नका। कुठलीही मध्ये व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला अधुरी माहिती मिळेल। त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना पैसे इथे मिळणार आहेत। स्वतः पंतप्रधान, आपल्या भारताचे पंतप्रधान स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वतः या योजनेचं वितरण हे करणार आहेत आणि ही न्यूज जी आहे ही एकदम परफेक्ट आहे। या दिवशी सगळ्या माता भगिनींना 4,500 रुपये मिळतील। आता काही याच्यामध्ये माझ्या माता भगिनींना 1,500 रुपये आलेले आहेत, 3,000 रुपये आलेले नाही आहेत। माझ्या व्हिडिओजमध्ये कमेंट्स असतात, तुम्ही जाऊन बघू शकता। 3,000 रुपये आलेले नाही आहेत, काही जणांना 3,000 आले, काही जणांना 1,500 नाही आलेले, असं उलटसुलट झालेलं आहे। तर काही जणांना 4,500 रुपये आलेले आहेत। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्डमध्ये देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा सगळा शेवटपर्यंत बघा। पंतप्रधान मोदी 5 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होणार। लक्षात घ्या मित्रांनो, पुढची जी तारीख आहे ही 5 ऑक्टोबर असणार आहे। 5 ऑक्टोबरला ठाण्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यामध्ये राहिलेल्या सर्व माता भगिनींचं वितरण हे होणार आहे। 5 ऑक्टोबर ही डेट पुढे आलेली आहे आणि हा इन डिटेल्ड व्हिडिओ आपण पाहणार आहोत की कुठं होणार आहे। ठाण्यात होणार आहे, 5 तारखेला होणार आहे। आता हा कार्यक्रम कसा होणार आहे, काय होणार आहे, सगळी डिटेल्ड माहिती बघणार आहोत। लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे सरकारची प्रमुख योजना आहे, ज्या अंतर्गत वार्षिक 2.5 लाख रुपयापेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळते। आता लक्षात घ्या, याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, महत्त्वाचे टेस्ट आहेत। त्यामुळे व्हिडिओ डिटेल्ड बघा, संपूर्ण बघा, तरच तुम्हाला हा सगळं कळणार आहे की नेमकं कोणाला मिळणार आहे पैसे। मिळणार पण मोदींच्या हस्ते कोणाला मिळणार, लक्षात घ्या, ते पण आपण इथं आहे। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी पंतप्रधान मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती एका जिल्हाधिकाऱ्याने सोमवारी दिली। म्हणजे कालच ही माहिती एका जिल्हाधिकाऱ्याने दिलेली आहे। लक्षात घ्या, ही सगळ्यात मोठी माहिती असणार आहे आपल्यासाठी आणि सगळ्यात मोठी आनंदाची आणि खुशखबर बातमी आहे। त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राइब करा। पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, कारण लाईक आणि शेअर करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। पटकन लाईक आणि शेअर करा, कारण आपल्याकडं ओरिजिनल माहिती असते आणि आपली माहिती जी असते ती पुराव्यासहित माहिती असते। लक्षात घ्या, हा कार्यक्रम राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरण मिशनशी जोडलेला आहे, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे। त्यामुळं हा जो 5 तारखेचा जो कार्यक्रम होणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला एक डिटेल सांगतो। आता ज्या माता भगिनींना एकही हप्ता आलेला नाहीये, 4,500 रुपयांचा हप्ता आलेला नाहीये, तो त्यांना 4,500 रुपयाचा हप्ताच मिळणार आहे। खोटी बातमी कुणीही ऐकू नये, 6,000 9,000 कोणालाही मिळणार नाहीयेत, 4,500 रुपयेच हे मिळणार आहेत। कोणालाही हप्ता वाढवून मिळणार नाही किंवा दिवाळीचा बोनस वगैरे काही मिळणार नाहीये। अजून तरी अशी डिटेल्ड माहिती आलेली नाहीये। लक्षात घ्या, 6,000 5 किंवा 9,000ची अशी कुठलीही माहिती आलेली नाहीये। दिवाळीचा बोनस असं काही आलेलं नाहीये। तर तुमचा जो हप्ता आहे 4,500 तो आज तरी म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी तरी फक्त एवढंच आलेलं आहे। जर तुम्हाला दिवाळी बोनस जाहीर झाला तर सर्वप्रथम ही न्यूज आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। लक्षात घ्या, पुढे काय आहे, एका प्रसिद्धीमध्ये जिल्हा प्रशासनाने सांगितले की दिवसभरातील अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला। त्यात पावसाच्या प्रसंगी व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन तसेच पार्किंग लॉजिस्टिक्सचा सुद्धा समावेश असणार आहे पीटीआयच्या म्हणण्यानुसार। लक्षात घ्या, कारण कार्यक्रम हा मोठा होणार आहे, त्या दिवशी सगळ्या महिलांचे पैसे हे येणार आहेत, एकही महिला याच्यापासून वंचित राहणार नाहीये। त्यामुळे त्यांचा जो काही तिथं कार्यक्रम असणार त्याची जी काही व्यवस्था आहे, पाऊस असेल का नसेल, जरी पाऊस असला तरी हा कार्यक्रम होणारच आहे, त्याची प्रॉपर व्यवस्था करणार आहेत।
त्यांचं ट्रॅफिक होऊ नये, पार्किंग असं व्यवस्थित सगळ्यांचं तिथं होणार आहे. पुढे बघा, लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे सरकारची प्रमुख योजना आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि 1,500 रुपये ह्याच्यामध्ये मिळत असतात सगळ्यांना. तर शिंदे सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केलेल्या महिला सक्षमीकरण अभियानाचा उद्देश महिलांच्या सामाजिक आर्थिक विकासाशी संबंधित असून केंद्र सरकारच्या सर्व योजनांना एका व्यासपीठावर आणण्याचं काम हे केलेलं आहे, असं वृत्त काल सोमवारी दिलं आहे. लक्षात घ्या, कालच ही सगळी डिटेल्ड माहिती आलेली आहे, परंतु ही व्हेरीफाय करूनच आपण आज याच्यावरती व्हिडिओ टाकत आहोत. लक्षात घ्या. दरम्यान पंतप्रधान मोदींनी रविवारी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रात 11,200 कोटी रुपयांचा विविध प्रकल्पाची उद्घाटन सुद्धा केली होती. त्यांचा जो काही दौरा होता तो रविवारीच होता, परंतु प्रचंड पाऊस पुण्यामध्ये असल्यामुळं त्यांना त्यावेळेस येता आलं नाही. त्यामुळे त्यांनी ह्याचा जो आहे वितरणाचा कार्यक्रम आता तो 5 ऑक्टोबरला हे ठेवलेला आहे. 5 ऑक्टोबर लक्षात ठेवा तारीख. आज 1 तारीख आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला सगळे पैसे येतील. शुक्रवारपर्यंत तुमच्या अकाउंटवरती सगळे तुमचे पैसे सुद्धा असणार आहेत. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, बाकीचे सुद्धा भरपूर सारे प्रकल्प आहेत, जसं की पुण्यामध्ये काही महत्त्वाचे मेट्रो प्रकल्प आहेत, त्याचं उद्घाटन आहे, किंवा जिल्हा न्यायालय ते स्वारगेटचे सगळे जे काही नवीन नवीन प्रकल्प आहेत मेट्रोचे, ते सुद्धा इथं पाहणी करून त्याचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळं 5 ऑक्टोबर रोजी ठाणे जिल्ह्यात हा कार्यक्रम होणार आहे. आणि ज्या आता आपल्या माता भगिनी राहिलेल्या आहेत, ज्यांचं पैसे आलेले नाहीत किंवा आधार सीडिंग अजून दिसत नाहीये, अशा माझ्या पात्र सगळ्या महिलांना, माझ्या माता भगिनींना सांगणं आहे की आपलं जे आधार सीडिंग आहे एकदा चेक करावं आणि सगळी डिटेल्ड माहिती बघावी. आता ज्या अशा माता भगिनी आहेत ज्यांचं अजून पेंडिंग स्टेटस दाखवत आहे, तर त्यांचं काय, त्यांचं सुद्धा टेन्शन घेऊ नका. त्यांचं पेंडिंग जे स्टेटस आहे ते 1 ते 2 दिवसात क्लिअर होऊन जाईल आणि तुमचं सुद्धा 5 ऑक्टोबरला सगळ्यांचे पैसे ही येऊन जातील. 5 ऑक्टोबर ही डेट त्यांनी 3ऱ्या हप्त्यासाठी ठेवली आहे, कारण परत हा तुम्हाला माहिती आहे की 4था हप्ता चालू होतो. 4था हप्ता हा ऑक्टोबरचा येणार आहे, तो परत ऑक्टोबरमध्ये येईल. दिवाळीच्या आसपास तो हप्ता येऊ शकतो, परंतु 3ऱ्या हप्त्याचे 5 ऑक्टोबरला फक्त आणि फक्त 4,500 रुपये हेच मिळणार आहेत. आता याच्यामध्ये काही माझ्या माताभगिनींचा प्रश्न होता की मला 1,500 आले, 3,000 आले नाहीत. 3,000 येतील, कुणीही टेन्शन घेऊ नका. तुमचं सुद्धा ट्रान्झॅक्शन होत आहे. काही ट्रान्झॅक्शन चुकीच्या खात्यांवरती सुद्धा गेलेलं आहे, त्यामुळे तिथं वेळ लागलेला आहे. व्हेरिफिकेशन्स होत आहेत, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन्स करून तुमच्या अकाउंटवरती पैसे टाकण्यात येत आहेत. त्यामुळं कोणीही टेन्शन घेऊ नका. सगळ्यांच्या अकाउंटवरती हे लाडक्या बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. काही जणांना आज सुद्धा पैसे आलेले आहेत किंवा काही जणांना काल पैसे आलेले आहेत. त्यामुळं हळूहळू हे पैसे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते व्हेरिफिकेशननुसार होत आहेत. तुमचा आधार सीडिंग स्टेटस सगळं बघून सगळं करून होत आहेत. आता तुम्हाला जर याच्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न वाटत असतील की तुमचं काही वेगळे प्रश्न असतील, तर ते सुद्धा तुम्ही इथं मांडू शकता. आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे की पैसे आले किंवा पैसे आलेले नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कुठून तुम्ही आहेत हे सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. पुणे असेल तर पुण्यातून लिहा, तुम्ही नागपूर असेल तर नागपूरमधून सुद्धा लिहू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता. आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.